या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी, राज्याच्या प्रश्नाविषयी, याचं एकदा त्यांचं चिंतन परिषद घेणं किती गरजेचं आहे. मला सांगा, एकनाथ शिंदेला राज्याच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य आहे, राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर, समस्यांवर हे महाशय गांभीर्याने त्यांनी काम केलं. टेंडर, ठेकेदारांकडून पैसे गोळा कर, लोकांना पैसे वाटणं, पक्ष फोडणं, अजित पवार ही तेच करतात, एकनाथ शिंदे तेच करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करतात. राज्याचे प्रश्न सोडवायचे कोण, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोण, या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणतं प्लान आहे असं मला वाटत नाही. आहेत ना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहे तिकडल्या. काल कुंभमेळा झाला, आता लग्न सोहळे होतील. कालपासून मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत, काल बैठक सुद्धा 6,500 कोटींचे टेंडर काढलेलं आहे. विकास मोठ्या प्रमाणात 6,500 कोटीपैकी किती हजार कोटीचे प्रत्यक्ष काम होणार. कुंभमेळा, या कुंभमेळ्यात 10 ते 15,000 कोटीचा खुर्गा होणार. हे आमचं एक सांस्कृतिक धरोहर आहे. कुंभमेळा तो उत्तम पद्धतीनं पार पडला पाहिजे. पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिक पर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. प्रयागराज मध्ये सगळे ठेकेदार हे गुजरात मधून आले होते, मला माहिती आहे. अगदी नौका, ट्रॅव्हलिंग, तंबूवाले हे सगळे ठेकेदार गुजरात. सगळे रस्त्याची कामं त्या काळात झाली ते ठेकेदार गुजरात. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा वेगळं होईल असं मला वाटतं. याला दोन प्रश्न आहे. नाशिकमध्ये 2200 कोटी रुपयाचं टेंडर काढलं होतं, ते संपूर्ण ठेका गुजरात कंपनी. आता काय तुम्हाला सांग, नाशिकला दोन प्रश्न आहे. मी तुम्हाला आता तेच, तुम्ही हा प्रश्न विचारण्याआधीच मी सांगितलं, कुंभमेळ्यातल्या हजारो कोटीचे किमान 5 ते 10,000 कोटी रुपये हे गुजरातच्या ठेकेदारांकडेच जाणार. स्थानिक कार्यकर्त्याला, स्थानिक काम करणाऱ्या कंत्राटदारांना याच्यामध्ये काही मिळणार नाही. सगळे ठेकेदार गुजरातचेच ठरलेले आहेत सगळे, आणि ही सगळी कुंभमेळ्याची कामं ही गुजरातच्या ठेकेदारांना जाणार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.